रामप्रभूंचा विजय निर्विवाद सिद्ध झाला. अनेक देवलोक श्रीरामांची स्तुती करण्यासाठी आता खूप छान युद्धभूमीमध्ये आले. स्तुती करून काही न बोलता मग निघून गेले. भगवान शिव आले, स्तुती केली, निघून जाताना म्हणाले अयोध्येमध्ये पुन्हा येल्लाच्या अभिषेकाच्या वेळी अमृत वर्षाव करून वानरांना जिवंत केलं. विभीषणाला लंकेचे राज्य प्रदान, वानरांना वस्त्र अलंकारांचे दान, सर्व वानरांना रामप्रभूंनी निरोप दिला. आणि अंगद, जांबवान, हनुमान, सुग्रीव, नलिनी, दधिमुख, केशरी, गवाक्ष इत्यादी प्रमुख वानरे ठेवून घेतली. इथपर्यंत आलो होतो. आता इथून क्रमशः विभीषण युद्धभूमीमध्ये रामप्रभूंच्या जवळ आला आणि म्हणाला, महाराज, अब एक विनती है, आप मेरे नगर में आकर लंका की भूमि को पवित्र करो. त्यावेळी श्रीरामांच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणाले, विभीषण, मैं तेरे गांव के किनारे बैठा हूं, पर मेरा मन भरत के पास अवध पहुंच गया है, कौशल्या मां के पास पहुंच गया है. विभीषण, 14 साल की अवधि समाप्त होने के लिए मात्र एक दिन शेष बचा है. यदि मैं समय पर अवध नहीं पहुंचा तो मुझे मेरे प्रिय बंधु भरत का मृतदेह देखना पड़ेगा. अतः विभीषण, तैयारी कर, मैं इस समय यहाँ रुक सकने की स्थिति में नहीं हूं. मुझे जितना हो सके जल्द यहाँ से निकलना चाहिए. विभीषणासोबत श्रीरामांनी चर्चा केली. पुष्पक विमान तयार झाले. आपला मित्र वर्ग विमानामध्ये विराजमान करून घेतला आणि राम, सीता, लक्ष्मणा समवेत लंकेच्या मैदानातून उत्तर प्रदेश भारत यात्रा आरंभ करतात. विमान आकाश मार्गाने झेपावू लागले. तेव्हा तुळशीदासजींनी चौपाई लिहिली, चलत विमान कोलाहल होई, चलत विमान कोलाहल होई. सगळीकडे कोलाहल ऐकू येऊ लागला. रघुवीर की जय हो, रघुवीर की जय हो. लोक बोलू लागले. विमान युद्धभूमीचे प्रांगण ओलांडत समुद्राकडे झेपावत होते. सीतेला विमानातून राम युद्धभूमीचे दर्शन घडवू लागले. जानकी, यहाँ रावण के पुत्र मेघनाद को लक्ष्मण ने मारा था. विमान थोड़े पुढे गेले. जानकी, यहाँ प्रहस्त को सुग्रीव ने मारा था, वहां फला को फला ने मारा था. अशा रीतीने मैदान दाखवत दाखवत जिथे रावण आणि कुंभकर्ण मारले ते ठिकाण आले. तेव्हा राम म्हणाले, सीते, यहाँ रावण और कुंभकर्ण मारने में आए थे. बदल केला वाक्यामध्ये, करता पण लुप्त केले. विमान समुद्र पार करून भारताच्या किनाऱ्यावर येऊन तामिळनाडूमध्ये उतरले. रामेश्वराच्या पट्टांगणामध्ये रामेश्वराची पूजा समुद्र जलाने रामप्रभूंनी संपन्न केली. विमान तिथून उड्डाण पावले. अगस्त्य मुनींच्या आश्रमात येऊन थांबले. आज भारतातील तमाम ऋषी मुनींच्या आश्रमांमध्ये दीपावली साजरी होऊ लागली. आज हिंदुस्थान मधील सर्व गायी गळ्यातील घंटांचा किणकिण निनाद गुंजवत आनंदाने हंबरू लागल्या. भारत देशातील सर्व पवित्र नद्यांचे पाणी आनंदाने उत्सुक बनून वाहू लागले. एका एका आश्रमामध्ये आजपर्यंत बंद पडलेल्या यज्ञांमध्ये परत यज्ञ अग्नी धगधगून पेटला आहे आणि पवित्र संविधानची आहुती पडू लागली. वेदांचे स्वाध्याय प्रारंभ झाले. उपनिषदांचे पाठ पुनश्च सुरू झाले. आकाशामध्ये यज्ञांचा पवित्र धूर सर्वत्र सुगंध दरवळू लागला.
अगस्त्य मुनींच्या आश्रमातून उड्डाण झाले विमान. तेथे वाल्मिकीजींच्या आश्रमात यमुनेच्या किनारी येऊन थांबले. पांढरी शुभ्र दाढी झालेले ऋषी, त्यांच्या डोळ्यांमध्ये आज आनंदाचे पाणी होते. जेव्हा श्रीरामांनी वाल्मिकींचे चरण स्पर्श केले तेव्हा वाल्मिकीजी म्हणाले, धन्य राघव, आपने हमें पार कर दिया, हमें धन्य कर दिया. भारतीय संस्कृति का कलंक धो डाला, भारतीय संस्कृति को आपने दिव्य बना दिया. वाल्मिकीजींच्या आश्रमामध्ये श्रीरामांचे भव्य स्वागत झाले. तिथून सर्वजण विमानामध्ये विराजमान झाले. जेव्हा सीता विमानामध्ये बसते तेव्हा एका हरिणाच्या पाडसाने सीतेचा पदर ओढला आणि विमानात न बसू देण्याचा प्रयत्न केला. वाल्मिकींना काही कळाले, ते हसले. श्रीरामांनी ते पाहिले. श्रीरामांचा चेहरा उदास झाला. लक्ष्मण मात्र विस्मयचकित. हे तर सुचवत नसेल तो हरिण की जानकी, तुला परत इथेच यायचे आहे वाल्मिकीजींच्या आश्रमामध्ये. पदर सोडवला. विमान तिथून उड्डाण झाले. गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी संगमावर येऊन भारद्वाज ऋषींच्या आश्रमात उतरले. संतांची गर्दी श्रीरामांच्या दर्शनासाठी गोळा झाली आहे. इथे राम प्रभू हनुमानाला म्हणाले, मारुति, तू अयोध्या जा. यहाँ तक विमान में तूने यात्रा की, यहाँ से आगे अकेला जा और भरत को जाकर हमारे पधारने का समाचार कहना. लेकिन सुन हनुमान, समाचार हमारे आने का सोच समझ कर सुनाना, नहीं तो भरत को अचानक मिलने की खुशी में कहीं कुछ हो न जाए. अतः सतर्कता पूर्वक समाचार सुनाना. हनुमानजी अयोध्येकडे जायला निघाले. थोड्या वेळामध्ये रामप्रभूंचे विमान तिथून उड्डाण पावले. गंगा ओलांडून भिल्लांच्या वस्तीवर शृंगवेरपूरला उतरले. गंगा किनाऱ्यावर भिल्लांचे गाव आहे. गुहकाने पाहिलं की रामप्रभूंचे विमान आले आहे. गुहक नाचू लागला, आवाज देऊ लागला, अरे राम आए हैं, नौका लाओ, नौका लाओ. तमाम नावाडी भिल्ल दौडत दौडत तिथे आले आणि गुहक रामप्रभूंच्या पावलावर अक्षरशः कोसळला, रडू लागला. प्रभूंनी दंड धरून त्याला उचलून आपल्या हृदयाशी विलगवले आणि रामप्रभूंनी विचारले, गुहक, सपरिवार कुशल तो है ना? गुहक रडू लागला, महाराज, अब इस जैसी और कुशलता क्या हो सकती है? जगत का पिता आज हम गरीबों को याद करके गले से मिला रहा है. प्रभु, आज हम धन्य बन गए. राम म्हणाले, गुहक, वो नौका वाला केवट कहां गया जिसने 14 साल पहले हमें नौका में बिठाकर उस पार ले जाने की सहायता की थी? मुझे उसके पैसे चुकाने हैं, उसका कर्जा चुकाना है. 14 वर्षांच्या विरहामध्ये तडफडून तडफडून केवट कमजोर झाला होता. कंबर झुकली होती, हडे दिसू लागली. वृद्ध केवट आपल्या पत्नीच्या सहाऱ्याने दौडत दौडत आला आणि भगवंताच्या पायावर त्याने अंग झोकून दिले. रडू लागला, बोलू नाही शकला. प्रभू केवटला म्हणाले, केवट बोल, कितने पैसे दूं? केवट अश्रू पुसून उभा राहिला. प्रभू, पैसे देण्याची गोष्ट नंतर, पहिले माझी एक तक्रार ऐकून घ्या. काय आहे? प्रभू, ज्या नौकेमध्ये बसवून तुम्हाला मी पलीकडच्या किनाऱ्याला नेले होते, ती नौका मी परत अलीकडे नाही आणली, तिकडेच ठेवली. 14 वर्षापासून तिची पोहत जाऊन पूजा करतो. कशासाठी? केवळ एवढ्यासाठी की तुम्ही 14 वर्षानंतर परत याल तेव्हा त्याच नावेत बसवून तुम्हाला इकडच्या किनाऱ्याला घेऊन येईल. तुम्ही जेव्हा वनात गेले तेव्हा तुमच्याकडे वाहन नव्हते, म्हणून माझ्या गरीबाच्या नावेचा तुम्ही उपयोग केला. आज तुम्हाला श्रीमंताचे पुष्पक विमान भेटले तर ह्या गरीबाला विसरून गेले, गरीबाची नाव विस्मृत केली, थेट गंगा ओलांडून अलीकडे आलात. आमच्या इतक्या दिवस वाट पाहण्याचा काही अर्थच ठेवला नाही तुम्ही.
किती अपेक्षा केली होती प्रभू. तुम्ही भलेही विमान घेऊन आले, पण विमान पलीकडच्या किनाऱ्याला उतरवून मला नौकेत तुम्हाला बसवून आणण्याच्या सेवेची संधी तुम्ही द्यायला हवी होती. इतका तर लाभ गरीबाला दिला असता प्रभू. राम प्रभूंनी खूप सुंदर उत्तर दिलं. केवळ माझी इच्छा होती की तुला तुझ्या परत नाही, पहिलीच तुम्ही चेंज करू नका ना, मी चेंज करायच नव्हतं. इच्छा होती की तुझ्या नौकेत आता एकदम ठीक आहे. माझी इच्छा होती की परत तुझ्या नौकेमध्ये बसून मी अलीकडच्या किनाऱ्याला यावं, विमान पलीकडे उतरवलं असतं, तुझी नाव मागितली असती. पण मला दुसरा विचार आला केवळ की मी 14 वर्षापूर्वीचे तुझे पैसे देऊ शकलो नाही, 14 वर्षापूर्वीच ऋण मी नाही फेडू शकलो, तर मग पुन्हा दुसरं ऋण डोक्यावर कशासाठी उचलून घेऊ. म्हणून मी तुझी नौका नाही मागितली. प्रभूंच्या पायावर केवट कोसळला. म्हणाले, राम बोल, 14 वर्षापूर्वीचा किराया किती देऊ. तो म्हणाला, महाराज मला काही नाही पाहिजे, ही तर फक्त दुसरे तुमचे पुन्हा एकदा दर्शन घडावे, पुन्हा एकदा सेवा मिळावी म्हणून माझी युक्ती होती, पैसे नाही पाहिजे. राम प्रभूने आग्रह केला. केवट नाहीच म्हणतो. शेवटी राम म्हणाले, नहीं केवट, इस समय मैं तुझे कुछ दिए बिना जाऊंगा नहीं, कुछ लेना ही पड़ेगा. केवट म्हणाला, प्रभू, रडत रडत बोलू लागला, द्यायचे ना तर बस एवढंच द्या. राम म्हणाले, काय. मला आणि माझ्या बायकोला तुमच्या विमानामध्ये बसवून अयोध्येला घेऊन जा. शरयूच्या काठेवर मी झोपडी बांधून जीवनाचे अंतिम दिवस तिथेच व्यतीत करेन. आता इथे राहू शकणार नाही मी, इथे माझ्याच्याने राहिले जाणार नाही. 14 वर्षापर्यंत मी तुमच्या येण्याची वाट बघत होतो, त्या आशेवर जगता आले. आता मी कोणत्या आशेवर जगू प्रभू. अयोध्येला घेऊन जा, आता मी इथे राहू शकणार नाही. भगवंताने केवटाला पत्नी सहित विमानात विराजमान केले और जगत को बताया कि जो मुझे टूटी फूटी नौका में बिठाता है उसे मैं दिव्य विमान में बिठाकर मेरे धाम ले चलता हूं. आणि इथे तुलसीदासजींनी लंका कांड समाप्त केले. युद्धभूमीमध्ये राम प्रभूंच्या विजयाची कथा जो गाईल, जो सांगेल, जो श्रवण करेल, प्रभू त्याच्या जीवनामध्ये विजय, विवेक, विनय हे तत्व ओतप्रोत भरून देतील. एवढा आशीर्वाद देऊन तुळशीदासजींनी लंका कांड इथे संपूर्ण केले. हरि ओम. इति श्रीमद रामचरितमानसे सकल कलिकलुष विध्वंसने विमल वैराग्य संपादन. तर आज अयोध्येच्या महलांच्या भिंतींना वाणी फुटली. निर्जीव दगडाच्या भिंती जणू बोलू लागल्या. 14 वर्ष के मौन के बाद आज अवध की भवनों की दीवारें बोलने लगी. अवध की जनता से मानो यह कहना चाहती है कि हे अवधवासियों, आप सब अवध नगर से बाहर निकल जाओ, शरयू के किनारे चले जाओ और राह देखो श्री राम के आने की. आज 14 साल पूर्ण होने में आज का आखिर का दिन है. यदि शाम तक राम नहीं आएंगे तो तुम लौट कर अवध मत आना, शरयू के डूब कर मर जाना. अयोध्येच्या जनतेच्या हृदयातून हे आवाज येत होते. अवधवासी लोकांना कळत नाहीये की आता काय करायचं. इतके दिवस अवलंबन होते प्रतीक्षा करण्याचे की कालावधी बाकी आहे अजून. आता कालावधी संपण्यासाठी बस एक अखेरचा दिवस बाकी आहे. अवलंबन संपत आले आहे. आता कशाच्या अवलंबनाने जिवंत राहायचे आहे. कधी येतील श्रीराम काही कळत नाहीये. काय करायला पाहिजे. आता प्रतीक्षा तर होती इथपर्यंत, आता प्रयत्न काय करायला हवा. प्रतीक्षेचा कालावधी संपला आहे. सगळ्यांची शरीर वियोगात रामाच्या तरफडून कृश झाली आहेत. हे काय, कौशल्या मातेच्या महलामध्ये खिडकीतून कावळ्याचा कावकाव आवाज येत होता. आनंदित होऊन कौशल्या माता दरवाजातून बाहेर आली. अंगणातल्या मोहराने बहरलेल्या आम्र वृक्षावर एक कावळा बसला होता आणि तो कावळा काव काव करत होता.
कौशल्या माता विचार करू लागली की माझ्या अंगणामध्ये आंब्यावर कावळा काव काव करतोय, मला शुभ शकुन होत आहेत. कौशल्या कावळ्याला म्हणाली, हे काक पक्षा, आज जर सायंकाळपर्यंत माझा प्रिय राम आला तर तुझी चोंच मी सोन्याची बनवेन, तुझ्या पंखामध्ये मनी लटकवेन. कौशल्या माता खुश झाली. संपूर्ण अयोध्येचे वर्णन करणे कठीण आहे. महात्मा सांगतात, नंदीग्राम मध्ये 14 वर्षाची कालावधी समाप्त होण्याचा अंतिम सूर्योदय झाला नंदीग्राम मध्ये, आणि संत भरत वाळलेल्या लाकडाची चिता रचून शरयू किनारी तयार आहेत बसलेले. भरतीने निर्णयच केलाय की आज सूर्यास्तापर्यंत जर श्रीराम नाही आले तर मला या चितेवर बसून जळून जायचे आहे, पुन्हा मी अयोध्येला तोंड नाही दाखवणार. महात्मा तर इथपर्यंत सांगतात की आज पहाटे शेवटचा हा दिवस पण सहन होत नव्हता, बेस्ट सहन होत नव्हता, म्हणून भरतजींनी आज पहाटे
शरयूच्या खोल डोहामध्ये देहत्याग करण्यासाठी उडी घेतली. हातपाय स्तब्ध, देह बुडत होता पाण्याखाली. अचानक दोन महापुरुषांनी झेप घेतली. भरतजींना उचलून किनाऱ्यावर आणले. भरतजींनी म्हटले, कौन है आप मुझे बचाने वाले? मुझे भैया के वीर, हमें मर जाने दो. ते दोन महापुरुष म्हणाले, भरत कुमार, आम्ही श्रीरामांच्या चरण पादुका आहोत. आमच्यावर तुमच्या जीवित रक्षणाचा भार श्रीरामांनी सोपवला आहे. आम्ही आहोत तोपर्यंत तुम्हाला काही होणार नाही. ठीक आहे, बरोबर करते, घरघर करते, ते ठीक करायचेच करते आहे. तरी सुद्धा भरतजीने शेवटी चिता रचून ठेवलीच होती. असा निर्णय करून बसले आहेत. शरीर सुकून गेले आहे. हडे दिसत आहेत. भरतजींची डोळे रडून रडून खोल गेले आहेत. भरत चितेभोवती चौफेर फिरू लागले. राम कब आएंगे? तुळशीदासजींनी भरतजींच्या वेदनेला लिपिबद्ध केले. कारण कवन नाथ नहीं आयऊ, जानी कुटिल किधो मोही बिसरायऊ. अजून राम का नाही आले? मला कपटी आणि कुटिल समजून विसरून तर नाही गेले? असे विचार भरताच्या मनामध्ये येऊ लागले. आणि मग परमात्म्याची आठवण करून लक्ष्मणाला भरत धन्यवाद देतात. धन्य लक्ष्मण बड भागी, राम पदार बिंदू अनुरागी. लक्ष्मण धन्य बड भागी, धन्य लक्ष्मण बड भागी. राम पदार बिंदू अनुरागी, राम पदार बिंदू अनुरागी. धन्य लक्ष्मण बडभागी, राम पदार बिंदू अनुरागी. लक्ष्मण, तुझ्यासारखा भाग्यशाली कोण असू शकतो? श्रीराम चरणांचा अखंड अनुरागी बनून तुला त्यांच्या सेवेचा दुर्लभ लाभ प्राप्त झाला. असं म्हणून भरत अश्रू वाहवू लागले. खूप रडतात. अभी नहीं आए, क्यों नहीं आए? जसे समुद्रामध्ये बुडणाऱ्या व्यक्तीला अचानक जहाजाचा आधार सापडावा, तसे भारद्वाजांच्या आश्रमातून निघालेले हनुमान भरतजींच्या जवळ येऊन पोहोचले. भरताचा हात हनुमानजींनी पकडला. भरत रामप्रभूंच्या विरह दुःखाच्या समुद्रात बुडण्याची तयारी करतच होते. एवढ्यात हनुमानजींचे जहाज तिथे पोहोचले. हनुमानजींनी पकडला हात. भरताला स्पर्श जाणवला. डोळे न उघडता विचारले, कोण? मारुत सुत मैं कपि हनुमाना, नाम मोर सुन कृपा निधाना. मारुति सुत मैं, मारुति सुत मैं कपि हनुमाना, नाम मोर सुन कृपा निधाना. मारुत सुत मैं कपि हनुमाना, नाम मोर सुन कृपा निधाना. मी अंजनानंदन हनुमान आहे भरत महाराज. मैं आपको आपका प्यारा संदेशा सुनाने के लिए आया हूँ. भरत जी ने डोळे उघडले. क्या है? हनुमान म्हणाले, महाराज आप बहुत झूम उठोगे खुशी के मारे. आप सह नहीं पाओगे इतनी खुशी, इसलिए पहले किसी चीज का सहारा लेकर खड़े रहिएगा. भरत त्या चितेला पाठ टेकून उभे राहिले आणि मग हनुमान हलुवार म्हणाले, भरतजी, आज अयोध्येमध्ये श्रीराम सकुशल येणार आहेत. हे ऐकल्याबरोबर भरत एक क्षण एकदम स्तब्ध झाला. जणू मूर्ती आहे दगडाची उभी. समजलं नाही की मी हे काय ऐकत आहे. हनुमानजी पुन्हा म्हणाले, हा हा भरत भैया,
रावण के कुल का समूल विनाश कर कर लक्ष्मण और मां जानकी को साथ लेकर भगवान राम आज अवध में पधारने वाले हैं। उनका संदेशा लेकर मैं आगे आया हूं। त्याबरोबर भरताने एकदम हनुमानाला गळ्याशी पिलगवलं आणि म्हणाले, मारुती, या दिव्य संदेशाच्या मोबदल्यामध्ये मी तुला काय देऊ? माझा ईश्वर माझ्या संपूर्ण अपराधांना क्षमा करून अयोध्येमध्ये येत आहे, याचा मोबदला मी कसा चुकवू? संत तर इथपर्यंत सांगतात की रडता रडता भरत हनुमानाला म्हणाले, हनुमान, तू खूप दिव्य संदेश मला ऐकवलास, माझ्या निघून जाऊ पाहणाऱ्या प्राणांवर अमृताचा शिडकाव केला। हनुमान, मला जीवन दान तू दिले, या मोबदल्यात मी तुला काय देऊ शकतो? बस संत पुढे म्हणाले की भरताने हनुमंताला सांगितलं की हनुमान, एकदा माझ्या भैयाचा आणि माझ्या मातेचा राज्याभिषेक होऊ दे, एकदा माझ्या दोन्ही डोळ्यांनी भरून मला माझ्या दादा श्रीरामाचा आणि माता जानकीचा राज्याभिषेक त्यांना सिंहासनावर बसलेले बघू दे, आणि मग तू म्हणशील तर मी माझे दोन्ही डोळे काढून तुला देईल। एकदा माझ्या हृदयामध्ये या डोळ्यांद्वारे राम राज्याभिषेकाची झलक उतरवू दे, मग डोळे काढून द्यायचे आहेत। मग पुन्हा माझ्या नशिबामध्ये या डोळ्यांनी माझ्या भैया आणि मातेचा वनवास बघण्याची वेळ येऊ नये, म्हणून एकदा राज्याभिषेक हृदयात उतरवून घेतो। मग म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये ज्या व्यक्तीला अंधत्व येते त्या व्यक्तीला मग वैशाखातल्या वनव्यात सुद्धा सगळीकडे हिरवळीचाच भास होतो। तसे एकदा माझ्या हृदयात राम राज्याभिषेकाचे दर्शन मला सदैव स्थित करून घेऊ दे, मग मी डोळे काढून देणार आहे। पुन्हा माझ्या भाग्यामध्ये दुसरी बार भैयाचा वनवास बघण्याची वेळ येऊ नये। हनुमान, तू जल्दी कर भाई, मुझे मेरे भैया का तुरंत दर्शन करा दे। सभी को राम का दर्शन हनुमान ही कराते हैं, फिर वो चाहे सुग्रीव हो या विभीषण या भरत हो या मां जानकी, हनुमान के बिना मानो राम के दरबार में प्रवेश ही नहीं हो सकता। हनुमान चालीसा में तुलसीदास जी ने उद्धृत किया है, राम दुआरे तुम रखवारे, रामाच्या दरवाजामध्ये तू रखवाला आहेस, होत न अज्ञा बिनू, होऊ शकत नाही आज्ञेशिवाय पैसा रे प्रवेश। भरतजी राम प्रभूला लवकर आणण्यासाठी हनुमंताला तुरंत वापस पाठवतात। हनुमान वापस गेले आणि मग भरत दौडतच अंगात वारे भरल्यासारखे तुफान तीव्र गतीने वशिष्ठजींच्या आश्रमात जाऊन थडकले। प्रभु गुरुदेव, मेरा ईश्वर आ रहा है गुरुदेव, मेरे सारे अपराधों को क्षमा मिल गई। अभी अभी समाचार लेकर अंजना नंदन हनुमान आया था, प्रभु राम पधार रहे हैं अयोध्या में। गुरुदेव, अवध नगरी को सजाने की सूचना दो, दीपावली मनाओ, दीपों को प्रज्वलित करने की सूचना दो, घर घर के आंगन को सजाओ। थोड्याच वेळामध्ये आनंदाची ही वार्ता संपूर्ण अयोध्येत व्याप्त झाली। अयोध्या आनंद में डूब गई, सभी के नेत्रों से प्रेम के आंसू बहने लगे। आणि मग मातांना समाचार मिळाला, सारी अयोध्या शरयूच्या काठावर येऊन उभे राहिली। राम येण्याची प्रतीक्षा आतुरतेने लोक करू लागले। तिकडे हनुमानच्या आकाशात राम प्रभूंच्या विमानामध्ये राम प्रभूंना त्यांनी हकीकत सांगितली, प्रभु अब विलंब मत करिए, अयोध्या को क्षण क्षण के लिए संभालना नामुमकिन है, जल्दी करो। विमानाला सूचना मिळाली, तीव्र वेग वाढवला विमानाने आणि शरयूच्या जवळ विमान पोहोचले। क्षणार्धात अयोध्या आकाशातून ढगांच्या आड लपलेली दिसत होती। राम म्हणाले वानर मित्रांना, मित्रांनो, ही माझी जन्मभूमी आहे। विमानातून सर्वांनी हात जोडून अयोध्येला प्रणाम केला। विमानाला सूचना केली, कुबेराचे स्वयंचलित विमान सरयू पार करून अयोध्येच्या धरतीवर उतरले। मग राम सर्व मित्रांसमवेत सीता लक्ष्मणासहित खाली उतरले। विमान रिक्त। विमानाला रामप्रमाणे प्रणाम करून नम्र निवेदन केले, हे पुष्पक, आप कुबेर की संपत्ति है। रावण ने बलात् आपको छीनकर अपनी लंका में रखा था, इसलिए आप लौटकर लंका में न जाइए, अपने सच्चे मालिक के यहाँ कुबेर के पास चले जाइए। विमान कुबेराकडे निघून गेले।
आणि मग राम प्रभूंनी अयोध्येच्या भूमीला वंदन केले, माती उचलून कपाळावर त्याचा तिलक लावला आणि मित्रांना राम म्हणाले, मित्रांनो, ही माझी जन्मभूमी आहे, मला वैकुंठापेक्षाही अधिक प्रिय आहे, हिच्यामध्ये राहणारे निवासी मला अत्यंत प्रिय आहेत. मित्रांनी वंदन केले. सर्वांनी आज सुंदर शरीर धारण केले आहेत. भगवंतासोबत प्रत्येक जण चालत पुढे जाऊ लागला. पुढे हे सगळे जण जात होते. पुढे सारी अयोध्या नगरी आतुर होऊन यांच्या येण्याची वाट पाहत होती. प्रभू दूरूनच धावत निघाले, दौडत निघाले. भारतीय संस्कृतीचे महान पितामह ज्यांना म्हटले जाते असे सूर्यवंशाचे महान कुलगुरु गुरुदेव वशिष्ठ महाराजांच्या जवळ श्रीराम जाऊन पोहोचले. पहिले वंदन गुरुदेवांना मानसमध्ये लिहिले आहे. राम प्रभूंनी गुरुदेवांच्या जवळ पोहोचल्याबरोबर छातीवर ज्यांचे चर्मबंध गच्चा ओढून बांधले आहेत त्या भात्यांचे बंद सोडून बाणांनी भरलेले भाते वाळूवर टेकवले. खांद्यावरचा धनुष्य खाली टेकवला. निशस्त्र रिक्त रिकामे झाले राम आणि गुरुदेवांच्या पावलावर मस्तक टेकवून दिलं. वशिष्ठजींच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू त्यांच्या पांढऱ्या शुभ्र दाढीतून घरंगळत पायावर टेकवलेल्या श्रीराम प्रभूंच्या मस्तकावरील जटांमध्ये विरू लागले. वशिष्ठ म्हणाले, धन्य राघव, धन्य हो पुत्र. जगाला किती मोठे सूत्र श्रीरामांनी इथे प्रदान केले. गुरुदेवांचे चरण स्वीकारले, शस्त्र सोडून दिले. राम राज्य शस्त्राद्वारे स्थापित नाही होऊ शकत. राम राज्य शास्त्र वेत्या संतांची शरण स्वीकारल्याने स्थापित होऊ शकते. जब तक शस्त्र की आवश्यकता थी तब तक शस्त्र रखे और फिर शस्त्र त्याग करके संत के चरण पकड़े. यह सूत्र दिया कि दुनिया में यदि सुख और शांति स्थापित करनी है तो शास्त्र और संतों के विचारों को अपनाओ. मग लक्ष्मण आणि जानकी गुरुदेवांचे वंदन करतात. सारी अयोध्या प्रभूंना भेटण्यासाठी आतुर होती. इथे तुळशीदास वर्णन करतात, नंदीग्राम कडून धावत येऊ लागले. क्रूश झालेलं शरीर, हाडांवर चिटकलेलं कातड, खोल गेलेले डोळे, वाढलेल्या जटा, अंगावर फासलेली राख, कमरेभोवती लपेटलेले वल्कल, पाठीला चिटकलेले पोट. संत भरत धावत येत होते. हातामध्ये प्रभू रामांच्या चरण पादुका घेऊन डोळ्यातून अविराम ओघळणाऱ्या अश्रूंचा पादुकांवर अभिषेक करत भरत धावत येऊ लागले. जसे भरत धावत आले, राम प्रभूंच्या जवळ पोहोचले. राम प्रभू काही बोलतील आणि करतील त्याच्या आधी भरतजींनी हातातील श्रीरामांच्या चरण पादुका राम प्रभूंच्या पायाजवळ मांडल्या आणि आपले जटांनी मंडित मस्तक रामांच्या पायावर टेकवून इतके रडले भरत की भरताच्या नेत्रातील अश्रूंनी श्रीराम प्रभूंच्या पाऊलांचा अभिषेक होऊन ओघळणारे अश्रू शरयूच्या वाळूमध्ये विरू लागले. राम प्रभूंनी पटकन खाली झुकून भरताच्या दंडांना धरून उचललं, गळ्याशी बिलगवलं. राम भरताला हृदयाशी बिलगवून रडू लागले. श्रीरामांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू भरताच्या पाठीवरून आणि भरताच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू श्रीरामांच्या पाठीवरून घरंगळू लागले. राम भरत मिलाप हुआ, दो भाइयों का 14 साल के बाद पुनश्च मिलाप हुआ. अहो, मी आणि तुम्ही काय ठरवू शकणार? तुम्हाला आणि मला काय कळणार आहे? पण तिथे प्रत्यक्ष उपस्थित असून बघणाऱ्या लोकांना सुद्धा हे कळत नव्हतं की या दोघा भावांपैकी 14 वर्ष वनवास नेमका कोणी भोगलाय. दोघे भाऊ इतके एक रूप आहे. राम कथा तर बंधू प्रेमाचे भाषांतर आहे. राम कथा तर त्याग आणि समर्पणाची दिव्य गाथा आहे. राम एवढंच बोलू शकले. स्फुंदत राम प्रभू भरताच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले आणि जटांवरून दुसरा हात फिरवत म्हणाले की भरत, तू ही काय अवस्था करून घेतली भरत? भैया, मैं इसके बगैर कैसे जी पाता हूं आपके विरह में. राम भरताची ती स्थिती नाही पाहू शकले. मग शत्रुघ्न पुढे आले.
राम प्रभूंच्या पायावर पडले. रामचरितमानस मधील हे एक अबोल पात्र आणि अनमोल पात्र आहे. काहीच बोलत नाही हा व्यक्ती, एक अक्षर सुद्धा बोलत नाही. राम प्रभूंनी शत्रुघ्नाला गळ्याशी बिलगवलं. शत्रुघ्नाचे ओठ फडफडत होते, शब्द निघत नव्हते, रडू लागले शत्रुघ्न. मग लक्ष्मण भरताच्या पाया पडले. त्यावेळी भरताने लक्ष्मणाला उचलून हृदयाशी लावून म्हटलं, लक्ष्मण धन्य आहे तू, धन्यवाद. रघुकुळाला तू भैयाची 14 वर्ष वनात राहून सेवा करून दिव्य बनवले. बंधू प्रेमाचा महान आदर्श विश्वाच्या दिग्दर्शनासाठी स्थापित केला. मग लक्ष्मण आणि शत्रुघ्न एकमेकाला भेटले. नंतर भरत आणि शत्रुघ्न दोघा भावांनी आपल्या माता सीतेला वंदन केले. राम प्रभू एका एकाला भेटू लागले. त्यांना वाटले की चित्रकूट पर्वतावर मी एकट्या भरतालाच साक्षात्कार दिला होता, पण 14 वर्षाचा त्याग आणि समर्पण आणि एवढे तप करून आता मला प्रत्यक्ष भेटण्याचा अधिकार सर्व अवध नगरवासियांचा झाला आहे. तर मी सगळ्यांना प्रत्यक्ष साक्षात्कार देऊन त्यांची इच्छा पूर्ण करतो. तर तुळशीदासजींनी लिहिले, अमित रूप प्रगटे तेहि काला, सदा जोग मिले सबहि कृपाला. अमित रूप प्रगटे तेहि काला, अमित रूप प्रगटे तेहि काला, सदा जोग मिले सबहि कृपाला.